भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्मांतर, आतंकवाद, लव्ह जिहाद, जंगली यांसारख्या समस्या वाढतच चालल्या आहेत। शत्रू राष्ट्रांच्या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित बनल्या आहेत। यावर जनजागृती करण्यासाठी हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन शिरढोण गावात करण्यात आले होते। या सभेला समाजसेवक माधव जोग यांचा सत्कार करण्यात आला। या सभेला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती। या सभेला सरपंच अचला वाजेकर, उपसरपंच राजेंद्र टकले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष विश्वनाथ भोपी, माजी जिल्हा परिषद सदस्य राम भोईर, पांडुरंग मुकादम, कांचन मुकादम, अरुण भोपी, मंगेश वाकडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। आपली भारत भूमी हे एक स्वयंभू हिंदू राष्ट्र आहे, परंतु आजच्या या अधर्मी राज्यकर्त्यांनी या हिंदू राष्ट्राला पंध निरपेक्ष घोषित करून आपल्या भारत भूमीला कलंकित करून टाकलं आहे। आपली ही वर्तमान लोकशाही आहे, या लोकशाहीला हिंदू धर्माचा अधिष्ठान नसल्यामुळे आज आपलं हिंदू राष्ट्र आणि आपला हिंदू समाज याची परम अधोगती होताना आपण बघतो आहोत। आणि ही अधोगती जर आपल्याला रोखायची असेल तर आपल्या भारतभूमीला गतवैभव पुन्हा जर प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्या भारतामध्ये धर्मसंस्थापना होणं हे अत्यावश्यक आहे, काळाची गरज आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वोपरी बाजूला ठेवून, जातपात बाजूला ठेवून मावळ्यांचं संघटन केलं आणि हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे अशी श्रद्धा ठेवून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ होईल। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना देखील आपला पद, पक्ष, संप्रदाय, जात पात हे सगळं विसरून आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी, हिंदू संघटन करण्यासाठी आणि धर्मानिरपेक्ष हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी 7 ऑक्टोबर 2002 रोजी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदू जनता